संदीप आपली मगाशी जी मंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी आपल्याला सविस्तर चर्चा झाली. मगाशी क्षेत्रावर आणि बाकी सगळी टीम आली काय हे आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली. तर मंत्रिमंडळाने एक आश्वासन त्याच्यामध्ये दिलं पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे ते मंत्र्यांनीच करावं जे आपलं आंदोलन आहे त्या आंदोलनाची दुपारी आपल्या शिष्टमंडळाने राज्याचे माननीय सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये आपलं चर्चा सुरू असताना त्यांनी आपल्याला काही अवधी मागितला होता की सलग 2-3 दिवस सुट्ट्या आहे, खडक मोर्चा आणला आहे आणि पुढं याची दिशा काय राहणार त्याच्या संदर्भात आपण मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवला होता. तथापि शासकीय प्रशासकीय अधिकारी देखील त्यांच्यासोबत पण आपल्या काही चर्चा झाल्या. त्याच्यानंतर माननीय मंत्री महोदयांचं म्हणणं असं होतं की हा एकट्या सहकार मंत्र्यांशी रिलेटेड किंवा सहकार क्षेत्रा विभागाशी रिलेटेड हा मुद्दा नाही आहे, तर याच्यात अर्थ विभाग पण आहे, अर्थ विभागाचे सचिव महोदय पण आहेत आणि याला सर्वाला जर आपल्याला तडीस न्यायचं आहे तर त्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि माननीय मंत्री साहेबांशी बोलावं लागेल, चर्चा करावं लागेल. आणि हा मुद्दा एकट्या दुकट्या करंजगावचा नाहीये, तर अखंड महाराष्ट्रातल्या 6 लाख लोकांचा आहे. तर त्या मुद्द्याला हात घालताना अर्थ विभाग काय म्हणतोय किंवा कशा पद्धतीने याला न्याय देता येईल शेतकऱ्यांना याच्या संदर्भात मंत्री महोदयासोबत चर्चा झाली आणि म्हणून त्यांच्या या चर्चेला आपण त्यांचा आदर करणं, मान ठेवणं आपलं पण कर्तव्य आहे. शेवटी ते राज्याचे महसूल मंत्री सहकार मंत्री आहेत आणि राजकारणातला खूप मोठा गाडा अनुभव आणि ज्येष्ठ नेतृत्व ते आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या शब्दाला आम्ही सर्व संघटनेच्या वतीने थोडा दुजारा दिला आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि त्यांनी जे पत्र पाठवले आपल्याला पत्र देता येत तर ते अशा स्वरूपाचं आहे. प्रतिश्री अशोक साहेबराव टेमक व इतर शेतकरी प्रतिनिधी, राहणार करंजगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. विषय कैलासवासी मच्छिंद्र पाटील टेमक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित करंजगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेचा लाभ न मिळाल्याबाबत आपल्याकडील दिनांक 26/7/2024 रोजीचे निवेदन, म्हणजे जे निवेदन आपण यांना दिलं होतं त्या निवेदनाचा संदर्भ यात मेन्शन केलाय. उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की आपले दिनांक 26/7/2024 रोजीचे पत्र माननीय मंत्री महोदय सहकार महाराष्ट्र शासन या कार्यालयास प्राप्त झाले. या विषयासंदर्भात सहकार विभागाकडून वस्तुस्थितीदर्शक टिप्पणी सादर करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी निर्देशानुसार सहकार विभागास सुचवले आहे. सदरहून टिप्पणी प्राप्त झाल्याबरोबर मंत्रालयीन पातळीवर संबंधित अधिकारी व आपल्या प्रतिनिधीसोबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल. तरी आपण आपले आमरण उपोषण व आंदोलन स्थगित करावे ही विनंती. अशा आशयाचं पत्र माननीय मंत्री महोदयांनी त्यांचे OSD साहेबांच्या थ्रू आणि आपल्या जिल्ह्याचे AR साहेब वगैरे त्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आता आजची तारीख आहे त्याच्या 16. आम्हाला सर्वांना साहेब अशी अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्यामध्ये बुधवार गुरुवारपर्यंत ही बैठक तातडीने कॉल करावी, कारण आचारसंहिता कधीही डिक्लेअर होऊ शकते आणि आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर आमच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय सरकार राहणार नाही. ही वस्तुस्थिती आणि सद्यस्थिती आहे. तथापि सर्व शेतकरी 2017 पासून आजतागायत स्ट्रगल करतायत आणि यात कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा दोष नाहीये. ही वस्तुस्थिती समजून घेऊन मंत्री महोदयांनी याच्यावर तातडीने बैठक कॉल करावी आणि आमच्या सर्वांना न्याय द्यावा. आम्ही ह्या विषयावरती आंदोलन आज स्थगित करतोय की माननीय साहेबांचा आदर करणं. दुसरी गोष्ट, सलग 2-3 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून प्रशासनाचा देखील काही कोंडी बनवू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतोय. परंतु सदर आंदोलनाला आमच्या यश मिळालं नाही किंवा पुढील आठवड्यामध्ये आमच्या मनाप्रमाणे निर्णय जर झाला नाही तर याच ठिकाणी माननीय सहकार मंत्र्यांच्याच बंगल्यासमोर पुन्हा आम्ही आमरण उपोषण करू आणि आम्ही जसं त्याच्यात मेन्शन केलं होतं की आम्ही विषप्राशन करू, आत्मदहन करू, या साऱ्याच बाबी त्याच्यामध्ये आहेत.
परंतु सध्याची स्थिती पाहता सुट्ट्याचा कालावधी आणि पहिल्यांदाच आम्ही मंत्री महोदयाकडे आलोय, आम्हाला इथं आल्यानंतर कळलंय तसं साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे आदर्शवत आहे आणि आम्हाला असं कळलं की गेल्या 45 वर्षामध्ये पहिल्यांदा कोणीतरी त्यांच्या बंगल्यावर धडकलंय. तर आम्ही ज्या पद्धतीने आलो त्याच पद्धतीने, जसं बॉल भिंतीला लागल्यानंतर रिव्हर्स त्याच पद्धतीने जातो, आम्ही ज्या पद्धतीने धडकलोय तर आमच्या मागण्या साहेबांनी त्याच क्षमतेने निकाली काढाव्या अशी आमची सर्वांची भूमिका आहे. आणि त्या जर निघल्या नाही तर 100% आमचे सर्व शेतकरी याच ठिकाणी पुन्हा धडकल्याशिवाय राहणार नाही. हे मी आपल्या सर्वांच्या समोर आणि मीडियाच्या समोर एक जबाबदार शेतकरी या नात्याने सांगतोय. आम्ही तुमच्या विनंतीला मान दिलाय, आमच्या विनंतीत देखील तुम्ही सन्मान करावा अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. मला एक विचारायचं होतं, सगळ्या जे राहिलेले शेतकरी ते सगळ्यांसाठीच आग्रह दाखवतो. सगळ्यांना न्याय मिळावा सगळ्यांना, आपले सगळे बांधव आपले थोडे असे असे सगळे असे अरे इकडे या ना. हो दादा, थोडं मागे सर, शांततेने घ्या. कोणी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. भारत माता की जय. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. तुम्ही हात लावा. तोंडाला लावा. थोडं मागे हो. आमचे प्राण साहेब सकाळपासून प्राण साहेब तुम्ही प्राण साहेब स्थगित केलंय. त्याची जरा फेरी आपल्याला योग्य निर्णय नाही मिळाला मंत्रालय मीटिंग मध्ये, तर आपण पुन्हा याच ठिकाणी येणार ना, आंदोलन करायला येणार आहे. आपण न्याय घेतल्याशिवाय जाणार नाही या ठिकाणी. वळसे पाटलांनी दिलं सकाळी. तुम्हाला निमंत्रण आहे का मंत्रालयाची मीटिंग होणार? हा, ते 5 प्रतिनिधी घेणारे म्हणजे आंदोलन मधले 5 प्रतिनिधी. तुम्ही नावं द्या त्या प्रतिनिधी आणि आपण तिथं सचिवाची बैठक घेऊ असा विषय झालाय. तुम्हाला निर्णय घ्यायला उशीर का लागला? पण नाही, आता सगळ्या संघ आंदोलक संघ चर्चा करणं गरजेचं आहे ना. 70 आंदोलक आहे, आपण 4 जण चर्चा करून आलो. यांना प्रत्येका संघ काहीची इच्छा नव्हती मागे घ्यायची, मग आपण स्थगित केलंय त्यांना. आपल्याला जर नाही म्हणता बैठक घेतली नाही, निर्णय तारीख ठरली नाही, तारीख कळवणार आहे ना. बाकीच्या सचिवाबरोबर 8 दिवसातच बैठक घेणार आहे ना. नाही घेतली जर कळवलं नाही तर पुन्हा आंदोलन करायला जाणार आहे आम्ही. मानसरला याच ठिकाणी आंदोलन राहणार आहे, याच निवासस्थानी. मी सकाळपासून या ठिकाणी हजर आहे. ठीक आहे, त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवून आम्ही यांनी जो काही निर्णय घेतलाय त्या भूमिकेशी आम्ही पण सहमत आहोत. कारण शेवटी शेतकऱ्याच्या पदरात पडलं पाहिजे म्हणून कुठेतरी 2 पावलं संयमाची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. शेवटी निर्णय होणं अपेक्षित आहे आणि जर आता सरपंचांनी म्हणल्याप्रमाणे जर सरकारने हा निर्णय घेतला नाही तर मग मात्र याच्याही पेक्षा टोकाचं आंदोलन या ठिकाणी होईल आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. मग सहकार मंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकले, कसं पाहता? एक पाऊल पुढे टाकले, पण जोपर्यंत आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत आम्ही लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं. आणि याच्या आधीचे अनुभव आम्हाला पण थोडेसे वाईट आहेत. जेव्हा पदरात पडेल त्यावेळेला आम्ही स्वागतच करू की त्याचं. सकाळीच आम्ही सांगितलं. दिशा आज तुम्ही थांबवली जरी असली तर पुढच्या काळामध्ये ती कशा पद्धतीने असेल? नाही न्याय मिळाला आम्हाला ते येऊनच आम्ही. तुम्ही सरकार दरबारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाणार आहात? नाही, इकडे सहकार खात्याच्याकडे त्याच्याकडे जावं लागेल ना. विषय निर्णय आहे सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री जबाबदार आहे, हो. त्यांच्याकडे तुम्ही जाणार नाही? आणि काय होतं, आपण जर त्यांच्याकडे गेलो ते सांगते सहकार मंत्र्याकडे भेटा, हे करण्यापेक्षा पालकमंत्री कसं पालकमंत्रीचा विषयच नाही ना, त्यांचा महसूल खातं त्यांच्याकडे आहे. अर्थ खात्याचा विषय. अर्थ खातं बी आहे ना, आता यांचा विषय सहकार मंत्र्यांनी अर्थ खात्याचं तुम्ही पाहिजे. असं सहकार मंत्र्यांनाच कोंडीत पकडताय असं नाही, नाही कोणीच वाटत का? पकडणार नाही आम्हाला. कोणीच पकडलं यांच्या आमच्या बांधायला बांधे आणि का उपमुख्यमंत्री निवेदन सगळ्याला दिले आता आपण. तुमच्याकडे थोडा वेळ आहे, हो. तर त्या दरम्यानच्या काळात तुम्ही मुख्यमंत्र्यांना का भेटणार नाही? नाही, भेट घ्यायची वेळेला घेऊ ना. आता हे सांगितलं येणे तर सचिव तुम्हाला सर्व. meeting मुख्यमंत्र्यांसोबत अपेक्षित नाही का? नाही नाही नाही, आता यांचा काय होतं निर्णय पाहू ना, आता काय होतं काय नाही. आम्हाला 100% गॅरंटी की वळसे साहेब आमचं काम 100% पूर्ण करतील. आता ते एक म्हणते मिनिट मी आता. बोलतो. वळसे हिरड्याच्या साहेब- बाबतीमध्ये तुम्ही सगळे साक्षीदार आहात. हिरड्याचा प्रश्न सुद्धा असाच निर्माण झाला होता. 3 वर्ष प्रलंबित असलेला हा विषय होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शिवनेरी किल्ल्यावरती घोषणा केली. वळसे पाटील साहेबांनी अजितदादांच्या कानात सांगितलं, अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मला माहिती आहे ती गोष्ट. आणि मग त्या ठिकाणी जर निर्णय होऊ शकतो, तर असाच निर्णय आताही व्हायला काय अडचण आहे? आज वळसे पाटील आज गेली 25 वर्ष मंत्री, अनेक खात्याचा कारभार त्यांनी पाहिला, ते सिनियर आहेत. त्यांचा शब्द काय कोण डावले? आणि अर्थ खात्याचं जबाबदारी तर आज उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जवळ आहे, ते त्यांचे नेते आहेत. त्यामुळे मला नाही वाटत काही अडचण येईल. त्यामुळे योग्य निर्णय आंदोलनकर्त्यांनी सुद्धा घेतलेला आहे. फक्त आता आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही आमची भूमिका आहे. ठीक आहे, चला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.